गीता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। भारी तुझ्या हाताची कवच न्यारी, तूच भारी तुझ्या हाताची कवच न्यारी, तूच भारी। तुम्हाला पण वाटते ना आपण पण असं परफेक्ट पदार्थ बनवून आपली सुद्धा सर्वांनी वाहवा करावी, तर नक्कीच आजचा व्हिडिओ सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे। कारण अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कशी बनवायची आहे, शिवाय ही ग्रेव्ही व्हेज साठी नॉन व्हेज साठी कोणत्याही पदार्थासाठी आपण वापरू शकतो। शिवाय ऐनवेळी कधीही अगदी 2 मिनिटांमध्ये झटपट आपण पदार्थ बनवू शकतो। शिवाय ही ग्रेव्ही अगदी 2 ते 3 महिने आपण अगदी स्टोर करून ठेवू शकतो, खराब होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही ग्रेव्ही बनवण्याची एकदम सोपी पद्धत, त्याचबरोबर ही स्टोर कशी करायची आहे आणि नंतर आपण पदार्थ बनवताना ही ग्रेव्ही कशी वापरायची आहे, या महत्त्वाच्या टिप्स सहित आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा। चला तर मग जास्त वेळ न घेता पाहूया ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही घरच्या घरी कशी बनवायची आहे। यासाठी मी या ठिकाणी साधारण 800 ग्रॅम हे टोमॅटो आहेत, एकदम लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे आहेत। याचे असे काप करून घ्यायचे आहेत, मी ऑलरेडी ते घेतलेले आहेत। आता या ठिकाणी तुम्ही प्रेशर कुकर वापरू शकता किंवा या ठिकाणी माझ्याकडे इलेक्ट्रिक कुकर आहे, त्यामुळे मी यामध्येच हे वापरून घेणार आहे। तर हे टोमॅटो आपण यामध्ये ॲड करायचे आहेत। त्याचबरोबर अर्धा किलो कांदे आपण अर्धे चिरून किंवा अखंड फक्त सोलून जरी टाकले तरी चालतील। त्याचबरोबर 2 ते 3 बारीक साईजचे गाजर असल्यामुळे 3 घेतलेले आहेत, तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 2च घेतले तरी चालतील। 2 ते 3 इंच आलं असं चिरून घ्यायचं आहे। अगदी छोटा असेल बीट तर एक अर्धा बीट आपण असं चिरून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। याच्यासोबतच आपण काही खडे मसाले घ्यायचे आहेत, जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील त्यातील अगदी मोजके थोडेच मसाले या ठिकाणी आपण वापरायचे आहेत। एखादा घटक यातील नसेल तरी काही हरकत नाही। या ठिकाणी पंपकिन सीड्स पण वापरलेले आहेत, असतील तर वापरा, नसतील तर नाही वापरले तरी चालतील। काजू मात्र नक्की वापरा, मूठभर काजू या ठिकाणी आपण घालायचे आहेत। त्याचबरोबर 1 पाऊण ग्लास पाणी आपण यामध्ये ओतायचं आहे आणि आता हे आपण शिजत ठेवायचं आहे। जर तुम्ही प्रेशर कुकरला लावलं तर 3 शिट्ट्या तुम्ही करून घ्यायच्या आहेत। इलेक्ट्रिक कुकरवर लगेचच हे शिजलं जातं। तर या ठिकाणी पाहू शकता अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली ही छान आता शिजून सर्व साहित्य तयार आहे। तर यामध्ये 1-2 गड्डी लसूण आपण सोलून घालायचा आहे। त्याचबरोबर मूठभर या ठिकाणी कोथिंबीरीच्या काड्या घातलेल्या आहेत, थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। आता हे थोडंसं असं मिक्स करायचं आहे, किंवा आपल्याकडे बटाटा स्मॅश करायचं स्मॅशर असतं त्यानं थोडंसं असं मॅश करून घेतलं म्हणजे व्यवस्थित हे सर्व एकजीव होतं। आता आपलं हे सर्व व्यवस्थित घटक एकत्र झालेले आहेत। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। महत्त्वाची टीप लक्षात घ्या, थंड झाल्यानंतरच आपण मिक्सर मधून याची पेस्ट करणार आहोत। परंतु पेस्ट करत असताना अगदी न चुकता यामध्ये थोडासा बर्फ टाकायला अजिबात विसरू नका। बर्फ टाकूनच आपण हे मिक्सर मधून मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता छान आपल्याला असे ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे, 2 ते 3 तमालपत्री टाकायचे आहेत, थोडे जिरे टाकायचे आहेत। तेल मात्र भरपूर वापरायचं आहे या ठिकाणी। आता आपली तयार जी आहे ग्रेव्ही ती यामध्ये आपण भाजून घ्यायची आहे। तेल यासाठी जास्त टाकायचं आहे कारण आपण ही ग्रेव्ही एकदम जास्त बनवून ठेवणार आहोत। अगदी 2 ते 3 महिने ही ग्रेव्ही आपण वापरणार आहोत। अगदी झटपट अचानक पाहुणे आले किंवा अचानक आपल्याला काही काम निघालं तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपण व्हेजचा किंवा नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ ही ग्रेव्ही वापरून बनवू शकतो। आणि त्यासाठी ही ग्रेव्ही खराब होऊ नये, जास्त दिवस टिकावी, यासाठी या ठिकाणी तेल मात्र थोडंसं जास्त वापरायचं आहे। आता यामध्ये काहीशे आपण मसाले वापरणार आहोत। 1 टेबलस्पून हळद पावडर वापरली आहे,
4 टेबलस्पून या ठिकाणी लाल काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, ज्याला छान कलर असतो। 4 टेबलस्पून या ठिकाणी धने पावडर वापरलेली आहे। एवढाच मसाला आपण या ठिकाणी वापरायचा आहे आणि छान असं अगदी हे परतून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट आपली रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही तयार होते। आता थोडंसं आपण झाकण लावून याला एक 5 ते 6 मिनिटं वाफ आणायची आहे। झाकण लावून वाफ आणल्यामुळे पाहू शकता या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, म्हणजे छान परफेक्ट अशी आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। आता या ठिकाणी पाहू शकता आपली ग्रेव्ही आता ही तयार झालेली आहे। आता ही जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं आहे, एखाद्या बॉल्समध्ये किंवा पॅकबंद डब्यामध्ये प्लास्टिकचा कव्हर घालून ही अशी पॅक करायची आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायची आहे। फ्रीजमध्ये साधारण 8 ते 10 दिवस ही छान राहते। फ्रीजरमध्ये अगदी 2 ते 3 महिने व्यवस्थित राहते। जेव्हा हवी तेव्हा आपण ही वापरू शकतो। तर ज्या वेळेस आपल्याला वापरायचे आहे त्यावेळेस कशी वापरायचे आहे ते पाहूयात। या ठिकाणी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडंसं तूप किंवा लोणी टाकायचं आहे, आले लसूण पेस्ट टाकायची आहे, थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि आपल्याला जेवढी लागेल तेवढी ग्रेव्ही आपण यामध्ये भाजायची आहे तेलामध्ये। तर या ठिकाणी आपण व्हेजसाठी किंवा नॉनव्हेजसाठी कोणत्याही पदार्थासाठी ही ग्रेव्ही वापरू शकता। अगदी झटपट आपली आता ही ग्रेव्ही तयार आहे। हॉटेलमध्ये वगैरे सुद्धा अगदी सेम अशाच प्रकारे ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते, त्यामुळेच आपली ऑर्डर पटकन स्वीकारली जाते आणि झटपट आपल्या पुढे डिश तयार होते। सेम अशाच प्रकारे आपण सुद्धा कितीही घाई गडबडीत असलो तरी अगदी पटकन अगदी 2 मिनिटांमध्ये आपण घरच्या घरी व्हेजचा नॉनव्हेजचा पदार्थ ग्रेव्ही मधला बनवू शकतो। अगदी योग्य कन्सिस्टन्सीसाठी आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी 1 मिनिटासाठी याला वाफ आणायची आहे। अगदी 1 मिनिटामध्ये आपली छान आता अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। ही ग्रेव्ही आपण अंडा करी करण्यासाठी किंवा चिकन करी बनवण्यासाठी, मसाला चिकन बनवण्यासाठी किंवा व्हेजचा कोणताही पदार्थ असेल, आपण मिक्स भाज्या जरी बनवणार असो तरी सुद्धा त्या भाज्या थोड्याशा वाफलवून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये ही थोडीशी ग्रेव्ही, थोडंसं पाणी आणि थोडीशी क्रीम टाकायची आहे। अगदी झटपट आपली व्हेजची भाजी सुद्धा 2 मिनिटांमध्ये तयार होते। आहे की नाही अगदी उपयुक्त असा हा व्हिडिओ। तर नक्की अशा प्रकारची ग्रेव्ही घरच्या घरी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडल्यास मात्र व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील।